काय एवढा कंट्रोल होत तुला? सो गाईज आता वाजलेत 4:45 आणि 3 तासाच्या प्रवासानंतर मी पोचलो आहे लांबजात. कोणाला काही माहिती नाही आणि मी जातो आहे माझ्या मामाकडे. तर मामीला कोणालाच काही माहिती नाही, फक्त मी दीदीला आणि मम्मीला सांगितलं होतं. सो गाईज फायनली आता मी पोचलो आहे. मावशीची गाडी घरात झोपली वाटतं सगळे, काय करू. सो गाईज आता बरोबर वाजलेत 5 आणि मी फ्रेश वगैरे सर्व झालो आणि आता विषय असा आहे की आता मी जेव्हा घरी आलो तेव्हा फक्त पिंकीताई एवढी शॉक झाली आणि आई झोपली होती. सो आता फक्त मामा आणि मामी येईल तेव्हा फक्त बघू त्यांची काय रिॲक्शन असते ती, कारण की मामाला आणि मामीला दोघांना पण माहिती नाही. मामी शाळेवर गेले आणि मामा कामावर. सो बघू आता मामा येईल तेव्हा व्हिडिओ कंटिन्यू करीन मी. आता चहा वगैरे मस्त घेतो, भूक लागली, सकाळून काय खाल्लं पण नाही. कॉलेजवरून येऊन मी डायरेक्ट देवरुखला गेलो. देवरुखवरून लांजा बस 2:30ची होती, त्याच्याने इकडं आलो आणि आता यायला मला 5 वाजले. सो नंतर आता व्हिडिओ कंटिन्यू करतो. बाय बाय. काय एवढा कंट्रोल होत तुला? मजा आया. सो गाईज आता इथं आमची चाय येते. मामा शॉक झाला मला बघून. आता मस्त चहा पितो. वाजलेत 6:30. गार्गी काय. सो गाईज आता वाजलेत 8 आणि मला आला भरपूर कंटाळा. त्यात माझ्या मोबाईलला चार्जिंग पण नाही आणि हा ब्लॉग एडिट करून मला आता टाकायचा आहे. परत असा प्लॅन चालू आहे की उद्याच्या दिवशी ब्लॉग बनवतो रक्षाबंधनचा आणि दीदी पण मला राखी बांधेल, मामाला पण बांधायचे. सो बघू उद्याच्या दिवशी ब्लॉग बनवीन मी बनवला तर. पण आता मला ब्लॉग बनवायचा पण कंटाळा आला आहे, एडिट करायचा पण कंटाळा आला आहे. झोप भरपूर आले कारण सकाळी मी लवकर उठलो होतो. सो बघू आता उद्याच्या ब्लॉगमध्ये भेटू. तेव्हा परवा कॉलेजचा ब्लॉग. उद्या खरं म्हणजे कॉलेज आहे आमचं, पण मी सुट्टी घेऊन आलो आहे मामाकडे. सो उद्या मी दुपारी जाईन तिकडे. तर भेटू आता उद्याच्या ब्लॉगमध्ये. ओके, बाय बाय.